नमस्कार मंडळी. बाजारपेठेमध्ये 1200 ते 1500 रुपयाने विक्री होणारं कपाशीचं वाण ते म्हणजे अजित 155. आता हे अजित 155 नेमकं वाण आपण एवढ्या जास्त किमतीने का बरं खरेदी करायचं? यालाच पर्याय आपण कोणत्या कंपनीचं वाण हे लागवड करू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, भरपूर ठिकाणी अजित 155 हे जे कपाशीचं वाण आहे याच्यासाठी 800 ते 1000 रुपये 1500 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला पैसे हे मोजावे लागत आहे. आता या व्हेरायटीमध्ये असं काय आहे हे मला माहीत नाही, परंतु या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे? 5.5 ते 6 ग्रॅमचं बोंड आहे. 145 ते 150 दिवसात येणारी व्हेरायटी आहे. व्हेरायटी चांगली आहे, वाईट नाही. परंतु 1500 रुपये देण्यापेक्षा त्या 1500 रुपयात आपल्या इकडे 2 बॅग येतात. 850 आपल्या इकडे 2 बॅगा येतात. परंतु आपण या व्हेरायटी मागे न लागता आपण दुसऱ्या कंपनीचं कोणतं कपाशीचं वाण हे लागवड करायला पाहिजे. तर धरती कंपनीचं मेरिट हे सुद्धा अजित 155च्या तुलनेत खूप चांगलं आहे आणि शेतकऱ्यांचा रिव्ह्यू सुद्धा या व्हेरायटीला खूप चांगला आलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही अजित 155 जर नाही मिळालं तर तुम्ही धरती कंपनीचं मेरिट लावा. मेरिट खूप जबरदस्त असं वाण आहे. मी मेरिट कंपनीचे जे मेरिट कपाशी आहे त्याचे सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर हे टाकलेले आहे. आता ज्या शेतकऱ्याला अजित 155 मिळेल त्यांनी घ्या, परंतु ज्यांना नाही मिळेल त्यांनी धरती कंपनीची मेरिट हे लागवड करू शकता. खूप जबरदस्त अशी व्हेरायटी आहे. तर या व्हेरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास 5 ते 5.5 ग्रॅमचं बोंड आहे. बोंडांची मालिका लागते. रिफ्लेस घेण्यासाठी सुद्धा जबरदस्त व्हेरायटी आहे. तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही धरती कंपनीची मेरिट लागवड करू शकता. हिचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास जवळपास ही 3 बाय 1 फुटावर किंवा 4 बाय 1 फुटावर लागवड करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. जबरदस्त शेतकऱ्यांना उत्पादन देणारी ही व्हेरायटी आहे. तर मी तुम्हाला अजित 155 नाही मिळाली तर कोणती व्हेरायटी लागवड करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नाही मिळाली तर तुम्ही धरती कंपनीची मेरिट लागवड करा. खूप जबरदस्त अशी ही व्हेरायटी आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जास्त उत्पादन सुद्धा या व्हेरायटीपासून मिळते. जवळपास 10 ते 15 क्विंटलपर्यंत शेतकरी आरामात उत्पादन घेत आहे. मागच्या वर्षी हायेस्ट मेरिट कपाशीला 18 क्विंटलपर्यंत उत्पादन हे गेलेलं होतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कमीत कमी 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. तसेच तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे.